नमस्कार. मी प्राध्यापिका पल्लवी भोजने, मराठी विभाग प्रमुख, दलित मित्र कदमगुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा. आज आपण मित्रांनो अभ्यासणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांचा अखंड या अभंगात्मक काव्यरचनेतील एक अभंग, मानवाचा धर्म एक. या कवितेच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी समस्त मानवजातीला जीवन जगण्याचा मूलमंत्र आपल्या प्रखर अशा लेखणीतून दिलेला आहे. खरे पाहता धर्म, जात, पंथ या ज्या गोष्टी आहेत त्या मानवनिर्मित आहेत. तर मानवानं आपल्या आयुष्यामध्ये कसं वागावं, कसं जगावं, इतरांशी वागत असताना इतरांशी सहकार्याची भावना कशा पद्धतीने असावी, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या कवितेच्या माध्यमातून उपदेशात्मक स्वरूपात महात्मा फुले यांनी दिलेला आहे. तर अभ्यासूयात महात्मा फुले यांचा सुप्रसिद्ध अभंग, मानवाचा धर्म एक. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व. न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये. धर्मराज्यभेद मानवा नसावे, धर्मराज्यभेद मानवा नसावे. सत्याने वर्तावे ज्योती म्हणे. सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो. आर्यास सांगतो ज्योती म्हणे. आता या पहिल्या कडव्यामध्ये महात्मा फुले सांगतात की सर्वांचा जो निर्माता आहे, जो निर्मिक आहे, जो परमेश्वर आपण मानतो, तो परमेश्वर निर्माता किंवा निर्मिक हा सर्वांचा एकच आहे. त्याचे भय आपण सर्वांनी मनामध्ये बाळगलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा. आयुष्यामध्ये आपण आलेलो आहोत, जीवनाचा आनंद घेत असताना, वेगवेगळ्या सोयीसुविधांचा, वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद उपभोगत असताना, त्या संधीचं आपण काय केलं पाहिजे, त्या संधी उपभोगत असताना, आनंद उपभोगत असताना आपण न्यायप्रिय या भावनेतून प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक वस्तूचा उपभोग आपण न्यायानंच घेतला पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतोय, त्या गोष्टीसाठी इतरांशी भांडू नये, असाही उपदेश महात्मा फुले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून समस्त समाजाला, मानवजातीला दिलेला आहे. धर्मराज्यभेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. महात्मा फुले म्हणतात की धर्म, राज्य, भेद, जात, पंथ हे सर्व मानवानं निर्माण केलेलं आहे. खरं पाहता समस्त पृथ्वी तलावर किंवा या जगामध्ये जर कुठली जात असेल तर ती जात असेल फक्त मानवजात. पण आपण आपल्या सोयीसाठी, हव्याचा पोटी किंवा स्वार्थापोटी जे वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ, जात, ह्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण भेदभाव जो करतोय, तर ह्या भेदभावाचा वारा मानवाला लागू नये. त्यांनी त्याचबरोबर मानवाचं वर्तन हे कायमस्वरूपी सत्याचं असावं. प्रत्येक गोष्टीसाठी सत्य सोबत असावं, सत्याच्या मार्गानंच प्रत्येक गोष्ट आचरणात आणावी, प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्यावा. न्यायदेवता किंवा न्यायप्रियता, त्याचबरोबर सत्य ह्या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीला अवलंबूनच आपलं जीवनकार्य चालू राहिलं पाहिजे, असं ज्योतिबा फुले म्हणतात. सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो. आर्यास सांगतो ज्योती म्हणे. म्हणजे समस्त मानवजातीला ज्योतिराव फुले म्हणतात की सर्व सुखी व्हावे अशी भिक्षा. म्हणजे आता ज्योतिराव फुले समस्त मानवजातीसाठी काय मागतात, स्वतःसाठी काही मागत नाहीत. आणि महान पुरुष जे होते ते असेच होते. काही लोक स्वतःसाठी न जगता ते दुसऱ्यासाठी जगत असतात, त्यातलेच महात्मा फुले. जर महात्मा फुले म्हणतात की सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, आता म्हणजे देवाकडे जर मी काही मागणं मागेन तर कुठलं मागणं मागेन की समस्त मानवजात जे आहे किंवा समस्त मानव प्राणी जो आहे तो काय व्हावा, सुखी व्हावा, अशीच मी देवाकडे काय करतोय, प्रार्थना करतोय. त्यानंतर पुढे ते म्हणतात की एक सूर्य सर्व प्रकाशास देतो, एक सूर्य सर्व प्रकाशास देतो. उद्योगा लावितो प्राणी मात्रा. मानवासहित प्राण्यांचे जीवन, मानवासहित प्राण्यांचे जीवन, सर्वांचे पोषण तोच करी. आता ह्याच्यामध्ये खूप गूढ अर्थ दडलेला आहे. महात्मा फुले सांगू इच्छितात की एकच सूर्य आहे जो सर्वांना समान प्रकाश देतो. या जगामधले किंवा ह्या पृथ्वी तलावरती चंद्र, सूर्य असतील, ग्रह असतील, तारे असतील, ते एकमेव आहेत. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. धर्म, जात, पंथ, कुठल्याही गोष्टीचा, भाषेचा,
कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता जो एकच सूर्य आहे तो सगळ्यांना समान प्रकाश देतो. समान, आता दुसरं सांगितले त्यांनी, उद्योग लावितो प्राणीमात्रा. म्हणजे सर्व मानवांना तो काय करतोय तर समान वागणूक देतोय, समानतेची वागणूक देतोय. मानवासहित प्राण्याचे जीवन सर्वांचे पोषण तोच करी. मानवांनाही तोच न्याय आहे त्याच्याजवळ, प्राणीमात्रांना सुद्धा तोच न्याय आहे. जर परमेश्वर किंवा हा सृष्टीचा निर्माता जर मानवामध्ये भेद करत नसेल, भेदभाव मानत नसेल, स्पृश्य अस्पृश्य, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च निष्ठ असा कोणत्याही पद्धतीचा भेदभाव जर त्या विश्वाच्या निर्मात्याकडे नसेल, तर आपण मानवजातीनं या बुरसटलेल्या विचारामध्ये गुरफटून राहावं का? हा विचार करायला ही कविता आपल्याला भाग पाडते. महात्मा फुलेंनी आपल्या प्रखर लेखणीतून आणि प्रखर शब्दातून सडेतोड परखडपणे ओरखडे ओढलेले आहेत या संपूर्ण समाज पद्धतीवर. जर एकच निर्माता आणि एकच सूर्य जर सर्वांना समान प्रकाश देतो, तर आपण मानव सुद्धा समान आहोत. आपण सुद्धा भेदभाव करता कामा नये, ही शिकवण आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून घ्यायला मिळते. त्यानंतर सर्वा सुख देई जनकाच्या परी, नच धरी दोरी कोणी एका. मानवाचा धर्म एकच असावा, मानवाचा धर्म एकच असावा, सत्याने वर्तावा ज्योती म्हणे. तर ज्योतिराव फुले पुढे म्हणतात आपल्या कवितेमध्ये की सर्वांना सुख देणारा द जनकाच्या परी. जनक म्हणजे पिता किंवा वडील. जसे वडील आपल्या मुलांना, मग तो पाल्य मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या सर्वांना जर समान वडील ज्या पद्धतीनं आपल्या मुलांना समान लेखतात, मुलगा मुलगी भेदभाव करत नाहीत, त्याच पद्धतीनं जो विश्वाचा निर्माता असेल किंवा निसर्गातली कोणतीही गोष्ट असेल, त्या वडिलाच्या मायेनं सर्व लेकरांना समान, म्हणजे सर्वच मानवाला समान लेखतं आणि सर्वांना समान सुख देण्याचा प्रयत्न करतं. नच धरी दुरी जन कोणी एका, म्हणजे कोणाबद्दलही भेदभाव तो करत नाही किंवा एखाद्याला जवळ करणं, एखाद्याला दूर लोटणं हा प्रकार सृष्टीच्या निर्मात्याकडून कधी घडून येत नाही. मग मानवाचा धर्म एकच असावा, सत्याने वर्तावा ज्योती म्हणे. मग परखडपणे महात्मा फुले आपल्या कवितेच्या माध्यमातून ओरखडे ओढतात. ते म्हणतात की मानवाचा एकच धर्म असावा आणि तो म्हणजे सत्य. महात्मा फुले यांनी आपल्या या कवितेमधून नीतिमत्ता, न्याय, सत्य या मूल्यांना प्राधान्य दिलेलं प्रकर्षानं दिसून येतं. धर्म एकच असावा मानवाचा आणि त्याचबरोबर त्यानं वाटचाल जी करावी ती कायम सत्याच्या मार्गानं त्यानं काय केलं पाहिजे, मानवानं वाटचाल केली पाहिजे, असं महात्मा फुले आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगताना दिसून येतात. क्षत्रियानो तुम्ही कष्टकरी व्हावे, क्षत्रियानो तुम्ही कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने. नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. सार्वभौम्य सत्य स्वतः आचरावे, सार्वभौम्य सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे आर्यभट्टा. अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे. आता महात्मा फुले अतिशय मार्मिकपणे समस्त मानवजातीला या ठिकाणी उपदेश करताना या ओळीच्या माध्यमातून दिसून येतात. त्यांनी आपल्या शब्दसुमनांच्या शब्दरत्नांच्या माध्यमातून समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. क्षत्रियानं तुम्ही कष्टकरी व्हावे. महात्मा फुले म्हणतात की कोणाची लुटमार करून किंवा अन्यायानं, अनीतीनं वागून, वाईट प्रवृत्तीनं वागून, एखाद्यावरती अन्याय अत्याचार करून सुखसंपत्ती मिळवू नये. ते आपल्या कवितेमध्ये पुढे म्हणतात की तुम्ही काय करा, कष्टकरी व्हा. तुम्ही कष्टकरी व्हा आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी, आनंदानं सक्षम बनण्यासाठी कष्टाच्या माध्यमातून पुढे जा, सक्षम बना, आपल्या कुटुंबाला आनंदामध्ये ठेवा. परंतु ते कुटुंबाला सुख देत असताना, आनंद देत असताना नेहमी सत्य, न्याय या गोष्टींचा स्वीकार करून आणि या गोष्टीच्या मार्गावरती चालून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नेहमी तुम्ही काही करा तर प्रयत्न करा. नित्य मुली मुला शाळेत घालावे. आता इथं मुलगा आणि मुलगी, आजच्या काळात देखील मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं आणि मुली म्हटलं की मुलीच्या बाबतीत मात्र अनेक ठिकाणी अजूनही म्हणावं असं प्रबोधन झालेलं दिसून येत नाही. तर महात्मा फुले आज या 21व्या डिजिटल युगामध्ये आपण जगतोय, माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आपण वावरतोय. परंतु हे वावरत असताना किंवा जगत असताना
या जगामध्ये वावरत असताना अजूनही आपले विचार बुरसटलेले आहेत. थोडंसं परखड वाटेल, परंतु सत्य नेहमी कटू असतं. मुलगा म्हटलं की थोडंसं अभिमान वाटतो आणि मुलगी म्हटलं की थोडंसं ओझं वाटतं. खांद्यावरचं ओझं समजणारे मानसिकता अजूनही आज तागायत ह्या समाजामध्ये आपल्याला दिसून येते आपल्या आजूबाजूला. म्हणावी तशी प्रगती ह्या वैचारिक दृष्टिकोनामध्ये अजूनही घडून आलेली नाही आणि हा विचार 21व्या युगामध्ये जगून आपल्याला जर समजत नसेल, तर हाच विचार महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मांडलेला आहे आणि स्त्री पुरुष समानतेचा जो अमूल्य असा विचार आहे, तो अमूल्य विचार त्यांनी आपल्या कार्यातून, आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून, आपल्या आणि प्रत्येक वेळेला त्यांनी वास्तववादी जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो स्त्री पुरुष समानतेचा, नीतिमूल्यांचा, सत्यप्रियतेचा, न्यायप्रियतेचा दृष्टिकोन त्यांनी वारंवार आपल्या उपदेशातून दर्शवून दिलेला आहे. नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. महात्मा फुले म्हणतात की मुलगा मुलगी असा कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता आपल्या मुलामुलींना किंवा आपल्या पाल्यांना समसमान वागणूक देऊन शाळेमध्ये जावे, त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नये. त्याचबरोबर अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. आपण वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी जातो, आर्थिकदृष्ट्या त्या दानपेटीमध्ये दान करतो, देणगी देतो, परंतु ते हे करत असताना जे गरजवंत आहेत, गरजू आहेत, ज्याला खरोखरच गरज आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अन्नदान द्या किंवा अशा लोकांसाठी आपण पुण्याचं काम करावं, अन्नदान द्यावं. त्याचबरोबर सार्वभौम्य सत्य स्वतः आचरावे, सुख वागवावे आर्यभट्टा. अशा वर्तनाने सर्व सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे. जर तुम्ही सत्याने वागला, न्यायप्रियतेने वागला, संयमाने विचार करून, वैचारिक दृष्टिकोनाचा, नाविन्याचा स्वीकार करून आपण आजच्या काळामध्ये अपडेट राहून म्हणतो, तर ह्या गोष्टी करत असताना सार्वभौम्य सत्य स्वतः आचरावे, म्हणजे सत्याच्या मार्गानं चालून इतरांसाठी सुद्धा आपण काही चांगल्या गोष्टी करता आल्या तर त्या कराव्या. आणि जर दुसऱ्याला आपण सुखी करू शकलो तर खरोखरच आपण आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी होऊ शकतो. हा दृष्टिकोन, हा विचार, ही शिकवण आपल्या कवितेच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर पुढे महात्मा फुले म्हणतात की दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे, भिक्षांना मागावे पोटापुरते, विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे, भिक्षेकरी व्हावे गावामध्ये, स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या, विद्या शिकवाव्या स्वहितासाठी, विद्या शिकवाव्या स्वहितासाठी, खर्च जे करती अधोगती जाती ज्योती म्हणे. महात्मा फुले आपल्या अभंगाच्या शेवटी म्हणतात की जी दरिद्री मुले आहेत, आता दरिद्री याचा अर्थ आपण दारिद्र्यातली म्हणायचं नाहीये, जे आर्थिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत आहेत, गरजवंत आहेत, गरजू आहेत, अशा मुलांना, ज्यांना खरोखर शिक्षणाची गरज आहे, अशा मुलांसाठी आपण काय करावं, विद्यादान करावं, त्यांना शिकवण्यासाठी आपण पुढं यावं, एक पाऊल पुढं यावं. त्याचबरोबर भिक्षा न मागावे पोटापुरते, म्हणजे जेवढं पाहिजे. आता हव्यास माणसाला काही सुटत नाही, कितीही सत्ता संपत्ती असली तरी, किती जरी असलं तरी माणसाला कमीच असतं. चारही दिशाने जरी पैसा भरमसाठ संपत्ती आपल्याकडे येत असेल, पण एक गोष्ट अशी आहे की ज्ञानापेक्षा पैशाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि पैशाच्या हव्यासापोटी आज माणूस हा माणसापासून दूर जाताना दिसतोय. तर भिक्षा न मागा, जेवढी गरज आहे तेवढंच संपत्तीचा संचय करून इतर गरजू लोकांसाठी त्या संपत्तीचा वापर करावा, असं त्यांनी उपदेशा कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचबरोबर विद्वान वृद्धांनी विद्यादान द्या, म्हणजे जे खरोखर विद्वान आहेत, जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, त्यांनी आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्या लोकांना मदत करावी, विद्यार्थ्यांना मदत करावी शिक्षणासाठी. त्याचबरोबर जे विद्वान आहेत, पंडित आहेत, अशा लोकांनी सुद्धा लोकांसाठी सढळ हातानं किंवा मोठ्या मनानं विद्यादान करण्यासाठी पुढे यावं, भिक्षेकरी व्हावे गावामध्ये. भिक्षा कशाची द्या, तर ज्ञानाची. तुमच्याकडे जो ज्ञानसंचय आहे, तो ज्ञानसंचय स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत जर ते कार्य पोहोचवलं तर एकापासून दुसऱ्यापर्यंत असं करत करत त्या माहितीचा किंवा त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार आपण घडवून आणू शकतोय. तर संकुचित वृत्ती सोडून या ठिकाणी आपण दानशूर वृत्ती किंवा माणुसकीची वृत्ती आपल्या अंगी आचरावी, ती निर्माण व्हावी, हाच उद्देश महात्मा फुलेंचा या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर स्त्री पुरुषांसाठी शाळा या घालाव्या, विद्या शिकवाव्या,
म्हणजे स्त्री पुरुष असा कोणत्याही पद्धतीचा भेदभाव न करता सर्वांना सर्व समान आपण काय केलं पाहिजे, शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्ये आहेत त्या मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी, स्त्री पुरुष समानतेचा पाया रोवण्यासाठी आपण आपल्या परीनं सहकार्य करावं किंवा जेवढं काही चांगले प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण करावे. हाच एक उद्देश त्यांचा या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. तर स्वहितासाठी खर्च जे करते अधोगती जाती ज्योती म्हणे. म्हणजे स्वहितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा फक्त स्वतःच्या सत्ता, संपत्ती, आनंद या सगळ्या गोष्टीसाठी जो व्यक्ती खर्च करतो, तो आयुष्यामध्ये कधीही सुखी राहू शकत नाही किंवा जास्त काळ तो आनंदी राहू शकत नाही किंवा समाधानी राहू शकत नाही, असं ज्योतिराव फुले म्हणतात. आणि हे खरोखरच आहे. जर आपण इतरांसाठी एखादी चांगली गोष्ट केली तर त्या गोष्टीतून मिळणारं समाधान हे करोडो रुपयाच्या पेटीतून मिळणाऱ्या समाधानापेक्षा सुद्धा अतिशय आत्मिक असं आत्मसमाधान माणसाला देऊन जातं. या कवितेच्या माध्यमातून काही ठिकाणी परखडपणे तर काही ठिकाणी मार्मिकपणे शब्दरत्नांच्या माध्यमातून अतिशय प्रखर अशा आपल्या या तेजस्वी शब्द लेखणीतून महात्मा फुले यांनी समस्त मानवजातीला कसं जगावं, आयुष्य जगत असताना इतरांशी कसं वागावं, इतरांच्या भावनांचा आदर कसा करावा, ह्या गोष्टीचा उपदेश किंवा शिकवण या कवितेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टरित्या, उत्तमरित्या फुलेंनी व्यक्त केलेली आहे. मानवाचा धर्म एक महात्मा फुले यांच्या अखंड या अभंगात्मक काव्यरचनेतील मानवाचा धर्म एक हा विचार मानवतावाद, समानता आणि विवेक इत्यादीवरती आधारित आहे. मानवनिर्मित जातीय भेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा नाकारून जात पात आणि लिंगभेद विरहित सत्य, समता व बंधुभावावर आधारित एकच मानवी धर्म असावा असा क्रांतिकारी आशय या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. याच्यातून व्यक्त होणारी मूल्ये मानवतावाद, जातपात विरहित समाज, सत्य आणि नीती, शिक्षण आणि सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानता, स्त्रिया व शूद्रांसाठी सहकार्याची भावना, स्त्रिया व शूद्रांची समानता या मूल्यांची रुजवणूक करणारी ही कविता असल्याचं आपल्याला दिसून येतं. वर्णव्यवस्थेमुळे पिचलेल्या शूद्रांना आणि स्त्रियांच्या हक्कांचा, शिक्षणाचा आणि समतेचा पुरस्कार या कवितेच्या माध्यमातून केला गेलाय. मानवाचा धर्म एक ही जी कविता आहे ती सामाजिक समतेचा, आत्मसन्मानाचा आणि मानवतावादी धर्माची पायाभरणी करणारी कविता असल्याचं आपणास दिसून येते. तर या कवितेच्या माध्यमातून आपण समस्त मानवजातीनं कोणत्या पद्धतीनं वागावं, जगावं याच्यासाठी अमूल्य असा उपदेश या कवितेच्या माध्यमातून केलेला आपणास दिसून येतो. निश्चितच आपल्या आयुष्याला एक नवी दिशा, नव चैतन्य देणारी ही कविता असल्याचं आपल्याला या कवितेच्या माध्यमातून दिसून येतं. यापुढील जो भाग आहे तो नंतरच्या याच्यामध्ये घेतला जाईल.